जय गणेश मित्रांनो. तर आज मी आलो नाशिकच्या सुप्रसिद्ध अशा मंदिरात नवशा गणपती. म्हणतात ना, इथे मागितलेली प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. तर चला, मी तुम्हाला मंदिराचे दर्शन घडवतो. तर चला, मी तुम्हाला मंदिराचं दर्शन करवतो. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, इथे खाली उतरायचं आहे आणि खाली इकडे मंदिर आहे आपलं नवशा गणपतीचं. तर चला. आज शनिवार आहे, त्याच्यामुळे इथे जास्त गर्दी नाही आहे. तर माझ्या मागे तुम्ही मंदिर बघू शकता. नवशा गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे हजारो भाविक या ठिकाणी नवस मागण्यासाठी येत असतात. नवस पूर्ण झाल्यास मंदिराबाहेरील खांबांना घंटा बांधण्याची परंपरा आजही टिकून आहे. त्यामुळे सभा मंडपाचे खांब अनेक घंटांनी भरून गेले आहेत. येथे आपल्याला अष्टविनायकांच्या मूर्तीची रचना केलेली दिसेल. अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील 8 मानाचे व प्रतिष्ठेचे गणपतीचे देवळ आहेत. भक्तांमध्ये अष्टविनायक यात्रेचे विशेष महत्त्व आहे. या यात्रेची सुरुवात मोरेगावच्या मोरेश्वरापासून सुरू होऊन पुन्हा इथे येऊन या यात्रेचा शेवट केला जातो. पेशवे काळात आनंदीबाई जोशी पुण्याहून शनिवार वाड्यातून नाशिकमध्ये आल्या. नाशिक हे आनंदीबाई जोशी यांचे आजोळ असल्याने त्यांनी इथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. आनंदीबाई जोशी यांची आजी गोपिकाबाई या गणेश भक्त होत्या. याच सुमारास आनंदीबाई जोशी यांनी मंदिरात नवस केला, मुलगा झाल्यास मंदिराची स्थापना करेन. मुलगा झाला, मुलाचे नाव विनायक ठेवले. तेव्हापासून नवशा गणपती हे नाव पडले. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे जो पण भक्त श्रद्धेने नवस मागतो त्याची मनोकामना पूर्ण होते. म्हणूनच या गणपतीला नवशा गणपती असे म्हणतात.